शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. उन्हातलं वातावरण तापलंय, तर मंडळी वातावरण तापलेलं आहे, अर्थातच गरमी हळूहळू वाढते. आणि मंडळी आपण लग्नाच्या ह्याच्यातनं तर मोकळे झालेलो आहोत. लग्न झालेलं आहे. पूजा थोडंसं काही प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडीशी पूजा पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि येतातच अशा काही ना काही छोट्या मोठ्या अडचणी येत असतात. तर असं मंडळी, आणि हळद उतरतीसुद्धा थोडीशी लांबीवर गेलेली आहे. मग आता आपण बसून करणार काय, पण तेवढ्यातच बोला ना तुम्हाला अडचणी येतात. तशी आमची एक आत्या आजारी आहे, माझी आमची गंगी आत्या, आडाळ गाव त्यांचं. तर आता काय करणार, मग आत्या आजारी आहे, तिला तर म्हणजे समीशान ते तर पाहिलेलंच नाही आहे. तर बोललो चला तिला तरी बघून येऊया, म्हणून आम्ही निघालो दोघं आपल्या गाडीवर. तर चला आज आपण तिचं गाव बघूया, तिला पण बघून येऊयात. मेन कारण आहे तिला बघण्याचंच. तिला बघून येऊयात, जरा तिच्या तब्येतीची विचारपूस करूया आणि तिलासुद्धा बरं वाटेल म्हणून आपण निघालेलो आहे. तर आज मंडळी खूप दिवसांनी आज प्रॉपर वेळी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तुम्ही बघितलं असाल मी काय वेळेला ब्लॉग, आता तुम्ही लग्नाच्या वेळेला सुद्धा अर्धवट ब्लॉग चालू केले आहेत. तर मंडळी जरा चुका मान्य करून घ्या, कारण घरातलं आपलं लग्न आहे. माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे आपल्याला तेवढा वेळ देता येत आला नाही. सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. आणि तुम्हीसुद्धा आपल्या परिवारातल्या, तुम्हालासुद्धा नाराज करून चालत नाही. तुमच्यापर्यंतसुद्धा मला हे लग्न आणायचं होतं, कारण पहिल्यांदाच आपल्या घरातलं गावचं लग्न आपल्या ब्लॉगवर कधीच नव्हतं. तर ते तुमच्यापर्यंत आणला मी तो कार्यक्रम. अर्धवट आणला आहे, मला माहिती आहे. प्रॉपर सगळ्याच गोष्टी, सगळ्याच रूढी परंपरा, त्यातल्या ज्या पद्धती असतात त्या दाखवण्यात नाही आल्या, तरी क्षमा करा. पण अजूनसुद्धा काय गोष्टी असतील तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. जसं काल आपल्याकडे आंघोळीचा कार्यक्रम होता, त्यातल्या एक माझ्यासाठी एक नवीन पद्धत म्हणजे नवरा नवरी लपवणं. ही आमच्या भागात ही पहिलीच पद्धत होती, तर तीही दाखवली मी. आणि येणाऱ्या अशा छोट्या मोठ्या पद्धती आपण दाखवतच राहू. आता लग्न तर असं उरकलेलं आहे, पण तरी पण काय असतील त्यात आपण असू तोपर्यंत काय पद्धती आल्या तर नक्कीच तुमच्यापर्यंत आपण त्या आणू. आणि चला सध्या आजचा ब्लॉग तरी एन्जॉय करा. आजचा आपण चाललो आहे आढाळात, तर मिशन आढाळ. तर चला मंडळी, आता आपण महाबळेश्वर क्रॉस केलं, महाबळेश्वरच्याच हद्दीत आहोत, पण थोडंसं क्रॉस करून आलो आहे आपण महाबळेश्वर सातारा रोडला. या मार्गे तुम्ही मेढा, केळघर, मुळेश्वर, आढाळ इकडे जाऊ शकता. काय लोक या घाटाला इकडे पुढे काळा काळा देखील म्हणतात. आपण चाललोय आढाळ. भालगी सूर्यमाला, जी बहीण भालगीमध्ये राहिलाय, ती पोरगी आली आहे ना, ती पोरगी आली ना, घर गाव इथं काय. हे बघा मंडळी, सगळा रोड बघा, मस्त बंगलेच आहेत सगळे. जिल्हा माचुतर. हे सगळे आता इकडे लॉज, हॉटेल्स, छोटे छोटे दुकानं. मंडळी कोण आहे का इकडचं, कमेंट करून सांगा आम्हाला. आता आपण घाटाला लागलोय. हे सगळे तापा साईड आहे, राईट साईड. आता एक बगदाद पॉईंट येऊन गेला. बगदाद पॉईंटकडे जाणार रस्ता. आता आम्ही कसं पहिल्यांदा आलो त्यामुळे गाव असं बघत चाललोय. फक्त मंडळी या रोडला गाड्या खूप हळू चालवा. खूप बिझिएस्ट रोड आहे. आणि टुरिस्ट लोक कसे माहिती आहे का, गाड्या ओव्हरटेक करताना फार, जाऊ दे माझ्या शब्दात सांगायला नको नाही तर बीप वाजवावं लागेल. बघा झिगझॅग रोड आहेत, त्यामुळे गाड्या स्लो चालवा.
आपण साताऱ्याला केळझर ना. तेव्हा मंडळी आणि गडी बघा. राईटलाच आहे ना? हम्म. अरे मला वाटतं आपण खाली आलो, खाली नाही येत. नाही नाही, चल चल बघू. अरे जाऊन मध्येच यायचं परत, त्यात काय. बघा मंडळी हा रोड बघितला मंडळी. इकडची समोरची गाव कुठली आता मला पण नाही माहिती, आपल्याला कळेल नंतर. मोळेश्वरला आलो आपण, कारण ते वरच्या टोकाने आम्ही चालत गेलो, मला आठवतंय. इथे मात्र मंडळी मी साफ चुकलो होतो. समीक्षा खरोखर बोलत होती की आम्ही रस्ता चुकलो आहे, पण मी काही ते मानायला तयार नव्हतो. मी माझा पूर्वग्रह करून पुढे चालत राहिलो. आणि मी जे आता तुम्हाला बोललो मोळेश्वर हे मोळेश्वर आहे, ते मोळेश्वर नव्हतं, ते दुसराच कुठला तरी टप्पा होता. तर आपण रस्ता चुकलो होतो. आता कुठल्या मोळेश्वरातनं जायचं आहे हे बघा मंडळी. कसले बंगले झालेत बघा घाटाला सुद्धा. मंडळी कोण असेल तर इथलं सांगा कमेंट करून या भागातलं. आपण सध्या आहोत महाबळेश्वर सातारा रोडला. आज खूप रस्त्याला गाड्या आहेत. हे वरती मोळेश्वर तिथनं चालत गेलेलो आम्ही कुणाकडे तरी पप्पांच्या त्यावेळेला माझं लग्न व्हायच्या आधी. हा संपूर्ण काळा इकडे पण पहिल्या गाड्या नसायच्या म्हणतात. 5च्या नंतर गाडी नाही म्हणतात. तो वाईचा ना बघ कसं लागलं बघ. वीसची स्पीड आहे कमी ना. वनव्याचा आवाज बघा कसा ताड 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 येते. मधल्या हॉटेलवाल्याला विचारायला पाहिजे होतं ना. खाली आपण बारे यायचो. मंडळी आपला म्हणल्याप्रमाणे पचका झालेला आहे. समीक्षा बोलते व्हिडिओ नका काढू, कारण आपण जरा खाली उतरत आलो घाट. तुम्ही याचा वरचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कोणाला काय माहितीच पडलं असेल की आता हे चुकलेत म्हणून. आम्ही थोडंसं खाली आलो घाटाच्या, आणि हाय रस्ता वरती मोळेश्वर मार्गे. असो मंडळी, म्हणतात ना जो काम करतो तोच चुकतो, जो प्रवास करतो तोच चुकणार. असो एवढी मजा घ्या तुम्ही काळ्या करायची. ह्या घाटाचं नाव पसरणी आहे का काय मला माहीत नाही एक्झॅक्ट. बघू पुढे सांगतो मी कुणाला तरी विचारून. संपूर्ण मस्त गाव आहे ना पुढे. आंबेनळी घाटासारखाच आहे, पण त्या घाटाची सवय आपल्याला जास्त. मंडळी हा तुम्हाला मगाशी पॉईंट मी बोलून पण दाखवला, बगदाद पॉईंट आहे. पण मंडळी म्हणतात ना अतिविश्वास अति कॉन्फिडन्स. मला माहीत नव्हतं मंडळी, अति कॉन्फिडन्स नाही, पण इथनं आज जायचा रस्ता आहे. म्हणजे वरतून येताना आपण बरोबर राईट साईडला होतं ते. आता आम्ही परत खालतून आलो, तुम्ही बघितलं असेल.
आणि आता इथे थांबले आमच्या मॅडम. आज तोंडाचा पट्टा नाही सुटला कारण आम्हाला पण नव्हतं माहिती. तर चला जाऊया आता इथनं बगदाद पॉईंट. इथनं 6 किलोमीटरवरनं परत राईटला खाली उतरायचं आपल्याला. तर चला आता हे गाव बघत जाऊया आपण. मंडळी बगदाद पॉईंट, आपल्याला बगदाद पॉईंटला नेमकं काय ते माहीत नाही, पण आहे लिहिलं आहे बाबा इथे. बघा गाड्या बघा, छोटासा रोड आहे तरी गाड्या स्पीडमध्ये आणतात. काय बोलणार लोकांना. मंडळी मुळेश्वर गाव आलं, ते बगदाद पॉईंटच्या आतनं आलो आणि ते मुळेश्वर गाव आलं. इकडे लग्नाला भरपूर मंडळी चालली आहेत वाटतं. हे बघा हे मुळेश्वर. चला आतमध्ये. एवढं लांब पाठी लावली काय बोलायचं असं माणसाला. मग पिंकीचं घर इथून कुठं गेलं सांगितलं. हॉटेल सांगितलं तिने. घर इथंच होतं मला वाटतं. गाडी आहे गाडी. मंडळी जाता आता चुकलो होतं खरं, पण येताना मुळेश्वरलाच आपली स्टार्टिंगला माझी बहीण राहते, माझ्या चुलत्यांची मुलगी. तर तिच्या घरी आलो आहे. प्रियंका म्हणून, प्रियंका होगाडे त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या घरी आलो आहे आता आपण. तिचं लग्न झालं तिने, मग त्यांनी पण सांगितलेलं या म्हणून आज बोलत चला जाता जाऊया त्यांच्याकडे. आणि ह्याच रस्त्याला पुढे आढळला माझी आत्या राहते, तर तिकडेच आपल्याला जायचं आहे. त्यांना धावती भेट देऊन देऊया. मंडळी माझी बहीण बघतेस की नाही व्हिडिओ बघते की नाही. यांचं घर आहे आणि आम्ही ऐका आलो होतो. काय दुसरं बाळ दीप्तीचं बघते हो त्याचं. कोण आहे मामा. मामा आहे ना ते. मम्माला बघते ते बघ मामा. चला मंडळी आता इथे आपल्या माझ्या बहिणीकडे गेलो होतो आणि आता इथनं पुढे आपल्याला जायचं आहे. इथनं पण रस्ता म्हणतात आता सगळेजण छोटा आहे. बघूया आता कसा पुढे रस्ता आहे तो कळेल जाता आता. गावं बघा कशी आहेत. हे सगळी स्ट्रॉबेरी भाजी वगैरे पीक घेतलं जातं इथे. आपण मगाशी वस्तू बघितलं हेच गाव होती. हो हे मी असं रस्ते वाटतं. बघा रस्ते इकडे मंडळी अजून तरी मोठे नाहीत. मी खूप म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलो होतो त्यावेळेला शेवटचा आलो होतो. छोटी छोटी गाव आहेत. बगदाद पॉईंट बघून जाऊया आता ना. हॉटेल आहे आतमध्ये. पॉईंटमुळे फेमस झाले मामले है ना. हे बघा नगर सह्याद्री ग्रुप. काय सह्याद्री ग्रुप. हे बघा आनंद विला. छोटे छोटे हॉटेल्स झालेले आहेत. छोटे छोटे मोठे मोठे झालेत. माउंटेन विला. होत आलं असेल अर्धवट. पॉइंट पर्यंत रस्ता केला असेल यांनी चांगला. जाता आता म्हणलं जरा निसर्ग सानिध्य बघत जाऊ. आणि हे बघा गावात गेलेले रस्ते बघा कसे दिसतात. आणि ते पवनचक्की बघा समोर. सातारा जिल्ह्यात तिकडं. आणि म्हणजे ही नदी कुठली आहे मला असं वाटतं कोयनाच आहे इकडं. त्याचा तूम आलेला आहे. बॅक वॉटर आहे ते कोयनेचं असं वाटतंय आहे मला. कुठे ते बघ समोर. हां ते कोयना. ते समोर बघ पाणी बघ एवढं प्रचंड वाटतं बघ. एकदम पुढे बघत जा. इथनं अशी बघत जा नदी. ही गावात हे बॅक वॉटर आहे पाण्याचं. आता तुम्हाला दिसतंय कितपत ते मला माहीत नाही. रस्ते बघा वरती.
आमच्या काही दिसलं साताऱ्यामध्येच पवन चक्की आहे. चला मंडळी घाट चालू झाला आहे. गावात पण घाट आहेत. किरण इथेच आले ना का परवा गजरेला? उभी गाडी बरोबर का? काय चुकीचा नाही बोलू दे. हाच ओळखतं ना आता मला वाटतं उभा आहे. नाही पुढे हा मोठा मोठा नाही जाऊन. काय म्हणताय? हे बाई का काय ते रेस लागतो? काय करते तू? रेस लागतो अचानक असा. मग तू अचानक नको लावणार रेस. मंडळी आढळला आलोय आपण आणि हेच वरतून तिकडनं आपण बघितलं आणि हा बघा सगळा समोरचा परिसर. चला बसा. ते मला वाटतं तिकडे बघ ते आपल्या मेटाळ्यावर दिसतं ते घोणसपूर ते आहे. ते टोक त्यातलं एक. तिकडचं आपल्या तिकडचं. मग हे काय कोयना अशीच फिरत गेले ना ते बघ काल अशी फिरत फिरत तिकडे गेले. बरोबर चला. तेव्हा मंडळी हळूहळू येतो आम्ही खाली. मग मला वाटतं तो सरळ रोड पुढे गेला आणि समजा तो कुरोशीला गेला असेल. काय? हा. कुरोशी सौंदर्य त्या साईडला उभी आहे. सौंदर्य इथं आढाळामधलं हो. काय नाही. मंडळी बघा कशी तिकडची गावं पण दिसतात आपल्याला. बॅग्स टाकल्यात कुठं कुठं सिमेंट. मस्त गावागावात रस्ते गेले. बघ रस्ते बघ कसे आले. अरे आपण ते देवाच्या डोंगरावर गेलेलो. पण तिथे कसं जरा हे होते रस्ते मोठे होते. हे बघा देवस्थान. इथे पप्प्याचं हे झालं ते हा सुई धागा होतात ना तिथे एवढे लांब आणलेलं. हे थांबवतात नाही बघ. आलं घर आलं त्याचं. कुठे हो? हे काय खाली घर. इथे आतेच घर. आणि ते सौंदर्य हो, मंडळी. मला वाटतं खालच्या साईडला आहे. हा ते बघ ही खालची गाव असतात तेच तिथलं वरती समोर. स्ट्रॉबेरी पण केली आहे. मा स्ट्रॉबेरीची गाव आहे. एवढं काय एवढं त्यांना काय एवढं हार्ड वाटली गाव. मला पण आता तो हे वाटलं सोपं वाटलं. एवढं नाही हार्ड. आणि जवळ आहे कितीतरी लय. हो दीप्तीच्या घरापासून पण लय जवळ असं वाटलं ना. हो मंडळी आत्याच्या घरी आलो बाबा आपण. समीक्षा पहिल्यांदा आली. घर कुठले माहिती काय? घर आता सांगतो. अरे आता हे डेव्हलप झालं सगळं. गोळ्या औषधं फक्त टाइम टू टाइम खा बस. गोळ्या औषधं झाली ते आता झाली ते. झाली ते थोडी राहिली ते. काय नाही चांगलं राहायचं खाऊन पिऊन जरा बाहेर बसायचं फिरायचं जरा. माहेरच असतो. माहेर जरा शिकून ठेवली गप नाही तर आपल्या खुर्चीवरती बसतो. हा मग काय काय करायचं. बरोबर आहे. पोरं आली तर ती नाही काय असू दे काय नाही. कशाला आम्ही तुम्हाला बघायला आले. सर्व आमच्या सगळं भरपूर 9 आत्या आहेत. त्यातली ही सर्वात मोठी आत्या माझी आणि या आजी त्यांच्या बाजूच्या. आता थकल्यात बिचारा साप. त्यांचा त्यांनाच आशीर्वाद घ्या. आम्ही मागच्या वेळेलाच समीक्षाने मी ठरवलं होतं आत्यांचं सगळ्या आत्यांकडे एकदा जायचं. पण चांगलेपणे आलं तर ठीक वाटतं. आत्या आजारी असताना चला बरी होईल देवाकडे प्रार्थना. चला आत्या येऊ. चला मंडळी आता आपण निघालो परत आत्याला भेटून वगैरे. आत्याला भेटलं तर खूप बरं वाटलं म्हणजे खूप खूप बरं वाटलं. समीक्षा तर पहिल्यांदा आली होती ना.
हे बघा मंडळी, गावं बघा. आता आम्ही आत्याच्या गावात आलो ना, तिकडे जायला पण रस्ते आहेत. हां, पण आपण गेलो नाही खाली. हाच रस्ता तिकडे तिकडे जात असेल उतरत तर बघ. हा रस्ता गेला, हा रस्ता, जो रस्ता गेला ना खाल्ला, कुठं खाल्ला असं खाल्ला रस्ता इथे गेला. त्या साईडला, ते बघा, ते देऊळ दिसते का तुम्हाला? त्या साईडला हे असं कुरुशी आणि सौंदर्य इथं खाली. आणि बघा इकडे असं म्हणजे आमच्या ज्या मुंबईला आम्ही राहतो ना, आमचे सगळे शेजारी आहेत ना, ते या आसपासच्या गावातलेच आहेत सगळे. आता हे सौंदर्य आहे आणि हे कुरोस आहे असं मी अंदाज लावतो, पण तुम्ही सांगा. आम्ही विचारूच मुंबईला गेल्यावर. पण हे बघा असं आहे. आणि ती तिकडे कोयनाचं बॅकवॉटर दिसतंय, कोयना धरणाचं. एक डाग चढत जायची, डोंगर चढत. हो बरोबर, आपण त्या घाटाने खाली उतरत गेलो ना समीक्षा मगाशी, तो तिकडची गावं ती. ह्या साईडलाच सौंदर्य, ह्या साईड त्या साईडला कुठं सौंदर्य असं. आता काय म्हणली इथनं चालत जातं ते काय सौंदर्य. खाली बघा, कसलं भारी वाटतं ना scene. मस्त वाटतं. हे बघा, ग्रामपंचायत रेंगडी, तालुका जावळी, जिल्हा सातारा. ग्रामपंचायत लागली. कुणाचं गाव असेल तर कमेंट करा मंडळी. बरीचशी गाव आहेत, म्हणजे आपण मुंबईला राहतो ना, ते आजूबाजूचे आपले सगळे शेजारी वगैरे आहेत ना, ते सगळे या आजूबाजूच्या परिसरातलेच आहेत सगळे. म्हणजे आमच्या महाबळेश्वर जावळी तालुक्यातलेच आहेत सगळे लोक. मला कोमल ताई बोललेली रेंगडीत कोणतरी राहतं. आपल्याला मंडळी करवंदाची जाळ तर दिसली इथं. तेव्हा करवंद पण हिरवी आहेत, अजून पिकली नाहीत. काय काय क्वचित कुठे कुठे पिकलेली आहेत, दाखवतो मी. ते बघा पिकले दिसतंय का? पाय जपून. हे बघा, समीक्षा काढते. गोड आहेत ना, आताकडे बघू ना. चला चला बाबा, या वर्षीचं आपण पहिलं करवंद खातोय. घराची कामं पण बघा जोरात चालू आहे. जे ते आपलं मस्तपैकी डबल माडीचं जांभ्याचं घर बांधतंय. बंगले, घर, बंगले छान झाले. महाबळेश्वरची ही खासियत आहे बघा, समोर दिसतंय ना तुम्हाला. हे बघा, रस्त्याच्या दुतर्फा लागलेली झाडं. असं झालं की समजायचं पाचगणी महाबळेश्वरमध्ये आपण आलो. बघा कशी कमान केली आहे, असा मंडप रस्त्याला. आता मंडळी वाटतंय ऊन, पण आम्हाला गार लागतंय. भेकवली, लिंगमाळा. माणूस फक्त की माणसाला बरं हे झालं मंडळी. आता आपण महाबळेश्वर नगर परिषदेच्या एरियात आलो. रिगल हॉटेल. तेव्हा दिसला टॉवर. हा, मग तो आपल्याला बिरमणीतनं दिसतो ना, तोच आहे. तसे 2 किंवा 3 टॉवर आहेत, पण आपल्याला हा दिसतो. तेव्हा मंडळी, प्रवासी कर इथनं पुढे आता 500 मीटरवर आहे. इथनं आपण एंट्री करतो महाबळेश्वर नगर परिषदेत. आणि आता हे मोठं हॉटेल झालंय, मेर्डेन. जसं मुंबईत नाही तर ना, तिकडे महाड नाक्यात एंट्री पॉईंट आहे. आता मंडळी आपण चाललोय विल्सन पॉईंटला. जरा इथे बघून येऊया.
काय लिहिलं नाही किती किलोमीटर आहे. मंडळी आता आलोय आपण विल्सन पॉईंटवर. हे बघा इकडे मला वाटतं म्हणजे मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण इकडनं उगवता सूर्य बघायला भेटतो, सनराईज. सनराईज नाही, विल्सन पॉइंट आहे. अगं नाव विल्सन पॉईंट आहे, सनराईज बघायला. हे बघा तिकडे ते कुठली गाव आहेत मंडळी? पाचगणी असं मला वाटते. नाही, पाचगणी वाई झाडी बघ, गचपण केवढं वाटते, दिसतंय काय काय? हे बघा मंडळी, आणि हा टॉवर कस्टमचा. एवढं भारी वाटतंय कमळगडच आहे ते, परतची बायको तिकडे. मंडळी बेकार वाटतं, बाकी काय नाही. लोक कुठेही येतात ना, चांगल्या ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणी किंवा अशा पर्यटक ठिकाणी ना, तिथे आपली आठवण मात्र ते सोडून जातात. हे बघा, ह्या आठवणी सगळ्या सोडून गेल्यात बघा. बघा मंडळी, एवढं आमचं थंड हवेचं ठिकाण, आमचं काही कुणाचंही असू दे, पण असा पसारा करणं, बाटल्या फेकणं, मग काय होतं माहिती आहे का मंडळी, ह्याच न मग जंगलातले प्राणी वगैरे खातात, त्यांना त्रास होतो, मग प्रदूषण वाढतं. प्लास्टिक कारण मंडळी प्लास्टिकचं विघटन होत नाही, हे तुम्हालाही माहिती असेल. आणि अशी लोक घाण करतात. असं मंडळी त्यांना सद्बुद्धी देऊ. आणि हे बघा, आपण मस्त आलो आहे, चांगल्या ठिकाणी आलो आहे एकदम. सिगारेटची खोकी, दारूच्या हे बघा, इकडे घोडे पण आहेत, तुम्हाला जर फिरायचं असेल तर घोडे पण आहेत इकडे. मंडळी फिरण्यासारखं भरपूर आहे, पण आपण वेळेची कमी, पैशाची कमी, आता हे पाचगणीचं खोरं असेल आणि हे आलो ते आपण सातारचं खोरं असेल. ड्रेस बघ केवढा फुगतोय. बघा एवढी हवा आहे बघा इथे आता या भर उन्हाळ्यात. तेव्हा ड्रेस उठते. एवढी हवा आहे. असू दे. बघा इकडे आता विल्सन पॉईंटला आलो आम्ही. सनराईज पॉईंटच आहे. आमचे दादा, आमचे अनिल दादा आहेत, त्यांनी सांगितलं आम्हाला. आपल्या क्षेत्र महाबळेश्वरचे उपसरपंच आहेत ते, त्यांनी माहिती सांगितली आपल्याला. हा तिकडे बघा समोर दिसतंय, तुम्हाला झूम करून दाखवू. हा बघा, हा कमळगड आहे, ते सगळं कृष्णेचं खोरं. हे बघा, हे गाव दिसत आहेत ना तुम्हाला. आता परवा आपण लग्नाला गेलो होतो ना, गुरेघर वगैरे, ते सगळं दिसतंय इथनं. आणि हे इकडे बघा सातारा बेडा सगळं इकडे या साईडला आपलं ते तुम्हाला आहे घोणसपूर, हे घोणसपूर वगैरे. आणि या साईडला दिसणार नाही, एवढे आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी नाही. इकडे या साईडला प्रतापगड वगैरे आहे. सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे. इकडे सकाळी यायला पाहिजे, ज्यावेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला. बघा मंडळी, आता सूर्यास्त होत चाललाय. मगाशी आपण सनराईज पॉईंटला होतो. छान असा सूर्यास्त दिसेल. सनराईज तर आपल्याला का त्या दिवशी बघितलं आपण मुंबईवर नाही त्याला. आता मस्त लाल वातावरण झालंय. आणि मंडळी थंडी तर एवढी वाजते की बाप रे. बघा सोनं वाटतं नाही का. सोन्याचा प्रकाश पडलाय हे बघा, चंदी माता देऊळ, पाया पडा इथनच. मंडळी, आपला समोर प्रतापगड किल्ला महाराजांचा. आणि हा इथे सूर्यास्त होत आहे, सनसेट पॉईंट आहे बघा. माकडं बघा कशी चाललेत. दरी पॉईंट आहे याला. ते तिकडे घोणसपूर तिकडे दिसतंय, ते पुढून क्लिअर दिसेल. हे बघा टोमॅटो वगैरे खात चाललेत बघा. पिल्लू बघा ना, पिल्लू बघा.
हे बघा खाली गावं बघा. ती दगड बघा ना कशी कोसळून येतात नाही का ते सपाटीवर 4-5. सूर्यास्त तो बघतोय आपण. आता हळूहळू सूर्यास्त होईल. प्रतापगड किल्ला बघा. आणि खाली आमची गावं म्हणजे आमची गाव म्हणजे माझ्या आत्याचं गाव दुधोशी वगैरे. आणि त्या तिकडे त्या साईडला तिकडे त्या दरीमध्ये आमची गावं असतात. आणि इकडे घोणसपूर वगैरे आहेत. आणि ते तिकडे खाली दिसते तुम्हाला ही जी डोंगररांग दिसते प्रतापगडपासून आलेली ती डोंगररांग. त्याच्या खाली सगळ्यात त्या साईडला रायगड जिल्हा. आणि ह्या साईडला रत्नागिरी जिल्हा. किती विहंगम दृश्य आहे ना. आपल्याला आपण तो घाट पार करत करत तिकडनं आलो. हा वरती मुंबई पॉईंट आणि सनसेट पॉईंटसुद्धा आहे. तिकडे वरती त्या साईडला आर्थर शीट पॉईंट आहे. आणि मंडळी हे बघा जावळी गाव जे काळ भैरवनाथ मंदिर जावळी मंदिर आहे जे पुरातनकालीन मोरे घराण्याचं कुलदैवत त्यांचं गाव आहे. पण आपण कधी जाऊया रस्त्यावरच आपलं हे गाव. पण जाऊया पण आता आपल्याकडे वेळ नाही. पण आपण नंतर काहीतरी जाऊ पुन्हा एकदा. असं आपण त्या घाटाने फिरत उतरत खाली आलो. आणि आता इकडे हा मुंबईला गेला रोड. पण आपल्याला वरती जायचं आहे बिरमणी. तर चला जाऊया. गवे बघा केवढे गवे आहेत बघा. केवढे गवे आहेत बघा. तेव्हा गवे किती आलेत बघा पाणी प्यायला. रानगवा मंडळी बघा पळाले बघा आपल्याला बघून. थांब ना बघ्या खा ना थोड्या. अरे हो कळप आहे उरला अख्खा उतरलाय. मंडळी त्या ऍक्च्युली आपल्याला घाबरलेत. हे बघा पाठी बघा मोठ्या साईज नाही. 25-30 असते रोजची. हा काय पाणी प्यायला समजा बघ ते आता नदीच्या इकडे तिकडे म्हणून नाही तर आपला हल्ला केला असता. आपण चिडलं तरच करतो. हा काय बघा ना सगळ्यात डेंजर आपला माणूसच आहे. हो ते तर आहे. तिकडे घाला बोलवलं दिवसा. हे बघा आम्हाला वाटलं म्हशी आहेत पाण्याला आलेत. आम्ही मगाशीच बघितलं. बाप रे केवढा कळप आहे बघा. नाही जाऊया बघा मंडळी. जाऊ दे ते बिथरले तर उगाच. त्यांच्याबरोबर पिल्लू पण आहे बारकं रेडकू पण आहे. पाण्याचा शोध. डेली पाणी प्यायला असते. हे साठवलेलं पाणी आहे ना त्याच्यामुळे पाण्याचे डेली असतात पाणीचे. आमच्याकडे पण रस्त्याला तेच आहेत ना. अरे हो चला मंडळी. वरती जंगलातली पाण्याची पातळी कमी झाली आहे ना त्याच्यामुळे हे खाली उतरलेत. आणि त्यांची अक्षरशः पिल्लं पण आहेत. आणि इथे कसं थोडं कुठे कोयनेचं पाणी साठलेलं आहे ना. वरती मंडळी आकाशातलं चांदणं दिसतंय का तुम्हाला. नाही दिसत ना. तुम्हाला दिसतंय. गावातलं चांदणं अनुभवत आहे. आणि गावातला रात्रीचा रोड सुद्धा अनुभवत आहे. आता मुरुम टाकून झालाय. आता डांबर पडण्याची फक्त प्रतीक्षा आहे. बाकी रोड आता मस्त झालाय. मंडळी आज आपल्याला काय काय बघायला भेटलं बघा. गावं बघायला भेटली. नवीन 2-3 गावं बघायला भेटली. नवीन रस्ता बघायला भेटला आपल्या गाडीमुळे. त्याचबरोबर आपल्याला बगदाद पॉईंट बघायला भेटला. विल्सन पॉईंट बघायला भेटला. येता गवे सुद्धा बघायला भेटले. मंडळी आता झाले जेवण खाऊन झाले आणि आता बसलो. आज माणसं खूप कमी आहेत. म्हणजे माणसं माझे बारके चुलते होते ते गेले महाबळेश्वरला परत. आणि आम्ही अजून इथंच आहे. तर आज मी गेलो होतो तुम्ही बघितलं तर आज आपण आत्याच्या गावी गेलो होतो. आणि फिरलो. विल्सन पॉईंटला देखील गेलो. येताना आपले गवे देखील बघितले. तर हा सगळा
आजचा दिवसभराचा प्रवास होता. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला आहे, आवडला आहे, नाही आवडला तरी कमेंट करून सांगा. आणि तुर्तास तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा मात्र कमेंट करून. तर चला बाय बाय, शुभरात्री.